आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक समिती आणि बौद्ध विहार पूर्ण आयोजित फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने भव्य धम्मदेशना आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि भंते बोधिधम्मा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील, प्राध्यापक डॉक्टर नीता गायकवाड, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, प्राध्यापक डॉक्टर राहुल पंडित, विलास वेडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमामध्ये बौद्ध विहार समितीकडून विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापिका डॉक्टर नीता गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर राहुल पंडित, अर्चना राहुल पंडित यांचा सत्कार करण्यात आला। प्रमुख धम्मदेशना देताना भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी फाल्गुन पौर्णिमेचे बौद्ध धम्मात काय महत्त्व आहे याचे सखोल असे मार्गदर्शन केले। याच कार्यक्रमामध्ये परभणीचे विलास वेडे या दाम्पत्यांनी त्यांची कन्या कालवस पूजा विलास वेडे हिचा 10वा जलदान विधी आणि स्मृती दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने यावेळी वेडे परिवाराने सर्व उपासक आणि उपासिकांना खीरदान करण्यात आले। कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, उत्तम भैया खंदारे, हर्षवर्धन गायकवाड, पी.जी. रणवीर, दिलीप गायकवाड, अमृत मोरे, वामन काळे, किशोर ढाकरगे, अतुल गवळी, गौतम भोळे, विजय खंडागळे, सूरज जोंधळे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले। तर कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। उपासनेचा हा एकदम चांगला दिवस आहे। गौतम बुद्धांनी एका वेगळ्या काळामध्ये आपल्या देशाला हा धर्माची शिकवण दिलेली आहे। ज्या वेळेला कर्मकांडाचं अस्तित्व फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये होतं, त्यावेळेला समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम गौतम बुद्धांनी केलेलं आहे। आता भंतेजींनी जी गोष्ट सांगितली की एका राजाने गौतम बुद्धांवर एक हत्ती पाठवला पिसाळलेला, की त्यांना उतरवून टाकताना मारून टाकलं, पण त्यांनी त्या हत्तीला काही केले नाही। तो हत्ती त्यांच्यासमोर आला आणि त्यांनी फक्त त्याच्यावर हात फिरवला तर तो हत्ती एकदम पिसाळलेला शांत झाला। आणि गोष्ट ही महत्वाची नाही की त्यांनी हात ठेवला म्हणून तो पिसाळलेला हत्ती शांत झाला, गोष्ट त्याच्या पुढची महत्वाची। ज्या व्यक्तींनी त्यांच्यावर तो हत्ती पाठवला किंवा त्या हत्ती तर जो प्राणी आहे तो काही करणार नाही, पण ज्या व्यक्तीने ते पाठवलं त्या व्यक्तीबद्दलही त्यांच्या मनात शून्य द्वेष होता, म्हणजे काहीही द्वेष नव्हता। त्यांनी सुद्धा एकदम मोकळ्या मनाने त्या व्यक्तीला माफ केलं। तर अशीच शिकवण त्यांच्यानंतर गौतम बुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं ते विचार आपल्यापर्यंत आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जावेत यासाठी प्रयत्न करत आहेत। याकरिता मी आध्यात्मिक भंतेजी तसंच प्रकाश कांबळे साहेब आणि त्यांची पूर्ण बौद्ध विहाराची टीम यांचं मी आभार मानतो। आणि हा कार्यक्रम असाच याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं दर रविवारी आणि आपल्या पौर्णिमेच्या वेळेला प्रत्येक वेळेला अशा चांगल्या पद्धतीने चालत राहू याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। In our Constituent Assembly, this day of 26 November 1949, to hereby adopt, enact, and give ourselves this Constitution. धन्यवाद। मला जसं त्यांनी उपगुप्त महाथेरोंनी मगाशी सांगितलं की मी सांगेल की माझा आचार्य पदवी म्हणजेच PhD कशामध्ये आहे, तर मी आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। मी एकच अशी एकमेव व्यक्ती आहे या विद्यापीठामध्ये, किंवा म्हणायला हरकत नाही की 4 विद्यापीठांमध्ये ज्यांचं डायरेक्ट सिलेक्शन ॲज अ असोसिएट प्रोफेसर झालेलं आहे। आणि स्टेप बाय स्टेप असतात त्या, आणि ते आपल्याला कराव्या लागतात, पुढे जावं लागतं। आणि ही कृपा महत्त्वाची जी आहे
ती आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण हा दिवस पाहतो. आणि जी अपेक्षित आहे आपला समाज तो हा आहे की रविवारी इथे यावं, शुभ्र वस्त्रांमध्ये यावं आणि नतमस्तक व्हावं बोधिचार्य बुद्ध सत्व जे आहे तर त्यांच्या समोर. आणि जेणेकरून आपल्या समाजामध्ये आता जेव्हा आपल्या जाधव पाटील साहेबांना उपगुप्तांनी अभिमानाने सांगितलं की आमच्या इथे असा काहीही गैरप्रकार होत नाही, होळीच्या दिवशी कोणी रंगाचा खेळत नाही किंवा तिथं पुढचा पण त्यांनी काही सांगितलं की ही गोष्ट होत नाही, ही चांगली आहे. पण त्याचबरोबर माझ्या समाजासाठी मी काय केलं, मी काय करत आहे आणि मी काय करणार हे आपल्याला उद्देशिका, जसं माझ्या मुलाने आता भारताची उद्देशिका सांगितलेली, त्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता हे आहे, करुणा, प्रेम. याचबरोबर मला आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून समाजातल्या प्रत्येक घटकाला हे लक्षात ठेवायचं आहे की माझ्या समाजाशी माझी नाळ बांधली पाहिजे. आपल्याला प्रॉब्लेम काय आहे की राजकारण जेव्हा आपण प्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो. आज फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पूर्णा या ठिकाणी बुद्धविहारामध्ये फाल्गुन पौर्णिमेचं निमित्त साधून आमच्या मुलीचा स्मृती दिनसुद्धा आजच असल्यामुळे आम्ही एक संकल्प केला बाबा आपण इतरत्र किंवा घरी स्मृती दिन साजरा करण्यापेक्षा एक आपण अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी की बाबा आपल्यालाही समाधान मिळेल अशा ठिकाणी जाऊन आपल्या मुलीचा स्मृती दिन साजरा करावा. त्या उद्देशानं आज आम्ही या पूर्ण या ठिकाणी आमच्या सहकुटुंब सहपरिवारासोबत आलेलो आहोत आणि आमच्यानं होईल त्या परिणामी या ठिकाणी खीरदान करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळंच समाधान मिळतं, आत्मिक समाधान मिळते वेगळं. त्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आपल्या हातून एक काहीतरी दान पारामितामधलं छोटंसं एक दान कार्य व्हावं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी येतो. ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेतर्फे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार हा मला दरवर्षी प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रामध्ये 20 वर्षाचं जे विद्यार्थ्यांसोबत माझं शैक्षणिक वातावरण आहे आणि शैक्षणिक देवाणघेवाण करत असताना माझा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. आणि हा विकास करत असताना भारतामधल्या विविध संस्थेतर्फे एज्युएड असेल तर त्यांच्यातर्फे द्रोणाचार्य हा पुरस्कार, सोबत रिसर्चमध्ये काम करत असेल तर त्याचं पेटंट आणि विविध इंटरनॅशनल लेवलचे स्कोपससाठी जर्नल असतील त्यामध्ये पेपर आणि योग घातले सध्याचं पुस्तक सगळ्याचा विचार करून महात्मा ज्योतिराव फुले परिषदेने माझा शिक्षक पुरस्कार देऊन हा इथे सन्मान करण्यात आला. तसेच पूर्णा येथील बुद्ध समितीतर्फे आज फाल्गुनी पौर्णिमेनिमित्त याचं औचित्य साधून माझा पुन्हा एकदा सत्कार केला. याबद्दल मी यांचे ऋण व्यक्त करतो आणि ह्या ऋणाचे मी राहू इच्छितो. जय. आजच्या या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने सांगितल्याप्रमाणे पूज्य डॉक्टर गुप्तजी महाथेरो यांनी फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने सुरुवात झालेल्या सकाळच्या सत्रामध्ये 5 वाजता परित्राण पाठ झाल्या. दुपारी ठीक 12:30 वाजता सर्व उपासक आणि उपासिकांच्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना त्रिसरण पद्धतशील सामूहिक बुद्धवंदना आणि मार्गदर्शन मंत्रीजींनी केले. आजच्या या दिवशी एक महत्त्वाच्या एक विशेष ज्या एक पौर्णिमेच्या निमित्ताने घटना घडलेल्या आहेत त्या घटनेपैकी पूज्य आनंद भंतेजी बुद्धांच्या कालीन असलेले एक खूप विद्वान भंतेजींचा आज दीक्षेचा दिवस आहे. आजच्याच दिवशी भगवान बुद्ध आपले स्वतःचे असलेल्या जन्मभूमी जन्मगाव कपिलवस्तू येथे बुद्धांनी भेट दिले होते. अशा अनेक सुंदर पवित्र अशा एक या दिवसाच्या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने
बुद्धविहार पूर्णा येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व उपासक आणि उपासिकांच्या उपस्थितीमध्ये भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.